हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नुकतंच आपलं जलसंपदा विभागाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कंप्लीट झालं आहे. तर मित्रांनो, आता विद्यार्थी वाट पाहत आहे ती म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे कधी जाहीर होते. तर मित्रांनो, सर्व काही माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, अजूनसुद्धा नाशिक व ठाण्याचे जे काही आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं नाही. तर मित्रांनो, यावेळेसुद्धा आपण यामध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपला हा बिना स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर प्रथमच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे, कारण की आपण असेच भरती माहितीपूर्ण आणि ऑथेंटिक अपडेट घेऊन असतो. चला तर मित्रांनो, पाहूया संपूर्ण लेसनमध्ये. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 29 जून रोजी सर्वांचे जे काही जलसंपदा विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले. तर मित्रांनो, आता विद्यार्थी वाट पाहत आहेत ती म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट हे कधी जाहीर होते. तर मित्रांनो, आता तुम्हाला जास्त काही चिंता करायची गरज नाही, कारण की मित्रांनो, जलसंपदा विभागांचं सिलेक्शन झालेल्या सर्वांच्या याद्या ह्या मागवण्यात आल्या आहेत आणि याद्या बनवण्याचं कामसुद्धा आता जोरावर आहे. मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या याद्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, 25 ते 26 जुलैपर्यंत आपली जी काही सिलेक्शन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट आहे ती 100% जाहीर होणार आहे, अशी आपल्याला सूत्राकडून माहिती कळत आहे. मित्रांनो, आता तुमच्या सर्वांचे प्रश्न होते की नाशिक व ठाण्याची DV बाबत काय. मित्रांनो, नाशिक व ठाण्याची DV बाबत सांगायचं झालं, जलसंपदा विभाग हे आपल्याला अगोदर आचारसंहितेचं कारण होतं. परंतु मित्रांनो, आता आचारसंहिता ही संपलेली आहे, कारण की शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका समाप्त झालेल्या आहे आणि त्यांचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला विधानसभेची जी काही आचारसंहिता आहे ती लागणार आहे. मित्रांनो, सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. ती अगोदर आपल्याला शिल्लक राहिले ते फक्त 2 महिने. मित्रांनो, या 2 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या नाशिक व ठाण्याच्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट होणार आहे व तुमचे सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट ह्या जाहीर होणार आहेत. मित्रांनो, त्या अगोदर बाकीच्या जिल्ह्यातील सर्व ज्या आपल्या सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर होणार आहे. परंतु मित्रांनो, नाशिक व ठाण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, नाशिक व ठाण्यासाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, जसे आता नाशिक व ठाण्याचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट जाहीर होईल त्याचे सर्व अपडेट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी कळवत असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन व्हा, कारण की मित्रांनो, आपण तिथे असेच माहितीपूर्ण आणि जे काही दररोजचे अपडेट असतो तिथे मी कळवत असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लगेच आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. तसं मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओलासुद्धा लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो, आपण असेच भरती ऑथेंटिक आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन असतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.